कृष्ण बारामतीकर. तर आता मी आहे दौंडमध्ये. दौंडमधून निघालोय वृंदावनला. तर बघा ही पूर्ण आमची फ्रेंड आहे सगळेजण. आम्ही सगळेजण निघालोय वृंदावनला. खरं तर वृंदावनला जाण्याचा काही ट्रिपचा प्लॅन नव्हता आणि अचानक झाला तो ठरलं आणि निघालोय. कसं असतं एखाद्या तीर्थक्षेत्री जायचं म्हटलं तर तिथून बोलवणं यावं लागतं. सो आता आमचं बोलवणं आलं आहे. आम्ही निघालो आहे खाटू श्यामला आणि हे सगळं खूप ठिकाणी जाणार आहोत. तिथंच नाही आहे तर खूप ठिकाणी जाणार आहोत. पूर्ण वृंदावन दर्शन होणार आहे. 10 दिवसांची ट्रिप आहे आणि ह्या सगळ्या ट्रिपच्या अपडेटसाठी तुम्हाला मला फॉलो करावं लागतं, हो की नाही. बारामतीकर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर तुम्ही बघू शकता आमचा बॅग वगैरे सगळे पॅकिंग खायचं पण घेतलंय. ते बघा चिमुकलं पण आलंय. हाय बाळा, हाय. तर खूप छान वाटतंय बरं का. खूप दिवसातून निघालोय. जवळजवळ माझा हा 18 वर्षानंतरचा योग आहे. मी 18 वर्ष झालं ह्या योगची वाट बघते. सो आलाय. खरंच मला श्रीकृष्णाने बोलवलं. खरंच खूप 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 छान वाटतंय. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आता आपल्या यात्रा बंद आहे. तुम्हाला माहिती आहे यात्रेचा सीझन थोडा स्लो आहे. आता पालखीनंतरच आमची यात्रा सुरू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे प्रिया लेडी शॉपिंग यात्रेचं स्पेशल दुकान. आणि तुम्हाला सांगायची गरजच नाही, तुम्ही तर मला ओळखता, हो की नाही. चला असा सपोर्ट राहू द्या. आणि वृंदावनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या वेगळ्या ठिकाणी जावंसं वाटेल किंवा तिथं काय आहे त्याबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही मला सांगायचं असेल तर तुम्ही मला यूट्यूबला फॉलो करू शकता. तोपर्यंत धन्यवाद. राधे राधे. झालं.